वाशिम जिल्हा हा महाराष्ट्रातील एक 35वा जिल्हा आहे. 1998ला त्याची निर्मिती झाली. पण अजूनही वाशिम जिल्ह्याचं नाव जर आपण मुंबईला गेलो, पुण्याला गेलो तर वाशिम कुठं आहे रे भाऊ? वाशिम म्हणजे वाशी का? असा लोक प्रश्न बहुधा विचारतात. मग आजच्या डिजिटल युगात असं उत्तर जेव्हा आम्ही ऐकतो तेव्हा तुमचा अपमानास्पद वाटते आणि खरोखर तो आकांक्षित आहे, ॲस्पिरेशनल दृष्टीने. एक जर्नलिस्ट म्हणून नेहमी आम्हाला वाटतं की असं काहीतरी वाशिममध्ये असावं, किंवा आता मी विदर्भाचा जर्नलिस्ट आहे, आपण सगळे विदर्भाचे नागरिक आहोत आणि वाशिम हा एक पश्चिम विदर्भाचा एक इम्पॉर्टंट डिस्ट्रिक्ट आहे. म्हणून पत्रकारिता करत असताना जे काही अवेलेबल पोटेन्शियल आपल्याकडे आहे तर ते शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. सध्या 1998ला सर अकोला जिल्ह्यामधून वाशिमची निर्मिती झाली. अजूनही बरेचसे मुख्यालय वाशिमचे अकोल्यामध्ये आहे. मात्र आमच्या पत्रकारितेतून वाशिम जिल्ह्याला पर्यटन कसं वाढवता येईल तसं एक शोध आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. काटेपूर्णा नावाचं एक अभयारण्य आहे जे अकोला जिल्ह्यामधून सध्या ऑपरेट होत आहे. 73.79 स्क्वेअर किलोमीटर हेक्टरवर हा परिसर वसलेला आहे. जिप्सी सुरू आहे. खूप मोठा असा तिथे एक जलाशय आहे. जो जलाशय वाशिम सोबतच अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ताण भागवतो, शेती त्यांची सिंचित करतो. मात्र पर्यटनाच्या संदर्भात काय करता येईल? आता सध्या अकोला जिल्ह्यामध्ये जर पाहिलं तर आपण सफारी, कासमार आणि फेटरा या 2 गेटमधून होते. कासमार जे की अकोला जिल्ह्यामध्ये आहे आणि फेटरा देखील अकोला जिल्ह्यामध्ये आहे. मात्र या अभयारण्याचा कोर भाग, संपूर्ण कोर भाग वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. गेट जरी अकोल्यामध्ये असलं, माझे मित्र इथे आहे सकाळचे सर, तरी वाशिम जिल्ह्यामध्ये याचा कोर भाग येतो जिथे बरेचसे पोटेन्शियल आपल्याला डेव्हलप करता येतात. कारण की पश्चिम विदर्भातील पाणी देणारं जंगल म्हणून वाशिम आणि अकोला जिल्ह्याच्या सीमेवर वसलेलं काटेपूर्णा अभयारण्य सध्याची काय स्थिती आहे आपण पाहू, या पीपीटीच्या माध्यमातून पाहू शकतो. तर हे जे अभयारण्य आहे सध्या अकोला जिल्ह्यातून ऑपरेट होते. मात्र या काटेपूर्णा अभयारण्याचा सुमारे 70% भाग हा वाशिम जिल्ह्याच्या हद्दीमध्ये येतो. म्हणजेच जे महत्त्वाचं पर्यटनाचं जे काही पोटेन्शियल आहे कोर आणि बफर क्षेत्रामध्ये ते वाशिम जिल्ह्यामध्ये आहे. सध्या या काटेपूर्णा अभयारण्यामध्ये 16 बिबट आहेत. विविध सस्तन, हॉर्बिवरस, कार्निवरस असे प्राणी पाहायला भेटतात. त्यामध्ये प्रामुख्याने बिबट, अस्वल, सायाळ, नीलगाय, हरिण, सांबार डिअर, स्पॉटेड डिअर असे विविध हरणाच्या प्रजाती आपल्याला या अभयारण्यामध्ये आहेत. आणि सफारीसुद्धा इथे दिवसातून 2 ते 3 वेळा सफारीसुद्धा करता येते. सफारीसाठी काटेपूर्णा अभयारण्याची सुरुवात कासमार गेट आणि फेटरा गेटमधून होते, जे दोन्हीही अकोला जिल्ह्याच्या हद्दीमध्ये आहेत. मित्रांनो, थोडा आवाज माझा बसलेला आहे त्यामुळं थोडंसं तुम्ही समजून घ्या. वाशिम जिल्हा हा आकांक्षित आहे, त्यामुळे अशा वनपर्यटनाची वाशिम जिल्ह्यामध्ये कमतरता आहे, त्याचा अभाव आहे. मग काय होऊ शकतं? तर सध्याचं जे गेट आहे फेटऱ्यावरनं कैलास सांगला त्या गेटचं नाव आहे, आणि दुसरं एक आहे कासमार गेट, जे दोन्ही गेट अकोला जिल्ह्यातून ऑपरेट होतात. अशा प्रकारचे व्ह्यूज पॉईंट आहेत. रिव्हर व्ह्यू पॉईंट आहे, एक कृत्रिम आयलँड आहे. त्यानंतर बोटिंगचा देखील आपल्याला इथे आनंद घेता येतो त्या जलाशयामध्ये, आणि खूप असे सुंदर असे व्यंगमय असे दृश्य तुम्हाला पाहता येतात. घारीचा आसोडा नावाचा एक पॉईंट आहे, तिथे असे सुंदर असे निसर्गाचे व्यंगमय दृश्य पावसाळ्यामध्ये, हिवाळ्यामध्ये, आणि तितकंच सौंदर्य त्याचं उन्हाळ्यामध्ये देखील खुलत असतं. तर नेमका संधीचा केंद्रबिंदू काय आहे? संधी कुठे आपल्याला पाहता येणार आहे बघू शकता. इथे चौफुल्ला नावाचा हा एक कोर जंगलातील भाग आहे. चौफुल्ला म्हणजे हा पूर्ण कोर भाग वाशिम जिल्ह्याच्या हद्दीमध्ये येतो. 4 गावाकडे जाणारे रस्ता आहेत. त्या तिकडे किनीराजाकडे जातो. हा रस्ता इकडे जनुनाकडे जातो, जे मंगरुळपीर तालुक्यातील गाव आहे. इकडे अकोला जिल्ह्यातील जे काही फेटरा गाव आहे तिकडे हा रस्ता जातो, आणि इकडे पुन्हा धानोरा, रुई वगैरे या परिसरात जातो. डॉक्टर सलीम अली चौक म्हणून देखील हा चौफुल्ला पॉईंट प्रसिद्ध आहे. सध्या काटेपूर्णा अभयारण्यात जी सफारी आहे कासमार आणि फेटरामधून सुरू होऊन तब्बल 35 ते 40 किलोमीटरचा प्रवास करून चौफुल्यापर्यंत आजची जी
सफारी आहे ती येते आणि पुन्हा ती रिटर्न NIC कडे जाते, म्हणजे नेचर इन्फॉर्मेशन सेंटर जे आहे काटेपूर्ण अभयारण्याचं, म्हणजे इथं ही सफारी एंड होते आणि परत माघारी जाते. मात्र चौफुल्यापासून तर समृद्धीचा जो काही ओव्हरपास आहे, ब्रिज किनीराजा गावाजवळ, हे जे अंतर आहे 3 किलोमीटरचं अंतर आहे. मात्र या 3 किलोमीटरच्या अंतरामध्ये अनेक असे पोटेन्शियल आहेत. जर सध्या चौफुल्यापासून तर किनीराजाच्या इंटरचेंजपर्यंत किंवा त्या ओव्हरपासपर्यंत जर आपण जिप्सीचे मार्ग तयार केले, मार्ग ऑलरेडी तयार आहेत, चांगले असे वळणाचे रस्ते आहेत, बाजूला अशी व्हॅली आहे आणि जे मैदानामध्ये जे काही सफारी आपण करतो त्यापेक्षा जास्त सफारी आपल्याला या भागामध्ये पाहायला मिळते. आता चौफुला हा पॉईंट का महत्त्वाचा आहे हे आपण पाहूयात. चौफुला जो आहे सफारीचा शेवटचा टप्पा वाशिममध्ये, म्हणजे वाशिम जिल्ह्याच्या हद्दीमध्ये, वाशिम शहरापासून चौफुल्याचं अंतर 25 किलोमीटर. तर वाशिम जिल्ह्यातील जे गाव आहे किनीराजा, म्हणजेच समृद्धी हवेपासून चौफुल्याचं अंतर फक्त 2 किलोमीटरवर आहे. म्हणजे चौफुला ते किनीराजा हे जे अंतर आहे फक्त 2 किलोमीटर. काटेपूर्ण अभयारण्याचा कोर भाग जो आहे हा आपल्या किनीराजा गावापासून फक्त 2 किलोमीटरच्या अंतरावर आहे. याच परिसरामध्ये पांडवलेणी, कळंबाची खिंड, घारीचा आसोडा इत्यादी व्ह्यूइंग पॉईंट्स, म्हणजे जिथे पर्यटक पाहू शकतील, मग ते वन्यजीव असतील किंवा विविध पक्षी असतील, तर हे पॉईंट देखील कुठे येतं, वाशिम जिल्ह्यामध्येच आहेत. तर काय करायचं, म्हणजेच काय, हा नवीन जिप्सी मार्ग आपल्याला चौफुल्यापासून वाशिम जिल्ह्यातील जे गाव आहे किनीराजा, त्या गावापर्यंत जर आपण जिप्सी सफारीचा नवीन मार्ग तयार केला किंवा किनीराजा गावाच्या समोर, आता हे बघा, हा पूर्ण जो भाग आहे जंगलाचा तो कोर भाग आहे काटेपूर्ण अभयारण्याचा, आणि हा समृद्धीचा ओव्हरपास, म्हणजे इकडं वाशिम जिल्ह्यातील गाव किनीराजा, हा पूर्ण वाशिम जिल्ह्यातील भाग काटेपूर्ण अभयारण्याचा. आणि इथे जर आपण सफारीचं एक गेट तयार केलं तर भविष्यात अनेक पर्यटनाच्या संधी इथे उपलब्ध होतील. नुसतं वाशिम जिल्ह्यासाठीच नाही तर पश्चिम विदर्भातील जे काही टुरिस्ट असतात, कारण की या किनीराजा गावाच्या आसपासच अनेक असे धार्मिक स्थळं देखील आहेत. त्यामध्ये तराळ्याची दर्गा असेल, त्या दर्गेला विविध मुस्लिम राष्ट्रांमधील लोक दरवर्षी भेट देतात. पोरादेवीला लोक येतात, तिकडे जैन धर्मियांचे काशी शिरपूरला येतात. म्हणजेच काय, इथे जर आपण भविष्यात एक इन्फॉर्मेशन सेंटर, समृद्धी इन्फॉर्मेशन सेंटर जर उभारलं तर अनेक नागरिक या मार्गाने येऊन पुढे या काटेपूर्ण अभयारण्याची सफर ते करतील. आणि म्हणजेच काय, एकंदरीत हा रेव्हेन्यू वन विभागाला तसेच गावाच्या विकासाला देखील मिळणार आहे. अलीकडे मनरेगा क्षमता बांधणी कक्ष महाराष्ट्र राज्याने किनीराजा गावाला दत्तक घेतले, त्यानुसार त्यांनी प्लॅन देखील चेकआउट केलेला आहे. आणि भविष्यात ही संधी आता आपल्याला उपलब्ध किंबहुना होणार आहे. फक्त काय होऊ शकतं यावरच मी ही माहिती सांगत आहे. आणि वन विभागाने जर याच्यामध्ये थोडासा इंटरेस्ट दाखवला तर निश्चितच हे शक्य होऊ शकतं. सध्या वाशिम शहरापासून जर आपल्याला काटेपूर्ण अभयारण्यात जायचं असलं तर 50 किलोमीटरचा प्रवास आपल्याला करावा लागतो. वाशिम शहरापासून काटेपूर्ण अभयारण्याचा चौफुला फक्त 25 किलोमीटर अंतरावर, आणि समृद्धी या किनीराजा गावापासून 2.5 किलोमीटर अंतर, समृद्धीच्या ओव्हरपास ब्रिजवरनं 2 किलोमीटर. म्हणजेच इथे जर भविष्यात एक सफारी गेट उभारलं तर कितीतरी पर्यटक आपल्या काटेपूर्णेला येतील. म्हणूनच हा PPT आज मी इथे सादर करतोय. अजून काय करता येते बघा इथे. आता किनीराजा गावाबद्दल मी का बोलतोय, या किनीराजा गावाच्या कोर एरियामध्ये, म्हणजे काटेपूर्ण अभयारण्याचा जो काही कोर भाग आहे, त्या कोर भागात अशी एक व्हॅली आहे, एक नाला आहे, आणि त्याला बामनदरी असं नाव आहे. या बामनदरी व्हॅलीचं भौगोलिक वैशिष्ट्य म्हणजेच काय, 2 टेकड्याच्या मधून वाहणारा हा नाला पुढे काटेपूर्ण नदीला जाऊन मिळतो. आता हे अंतर, या 2 टेकड्यावरनं जर आपण झिप लाईन तयार केली, रोपवे केला, जे असतं ना, जसे चिखलदऱ्यामध्ये सायकलिंग होते तशी एक साहसी खेळ आपण इथे करू शकतो. या बामनदरीच्या नाल्यामध्ये 12ही महिने पाणी असतं. हा नैसर्गिक जलकुंड आहे जो कधीही आटत नाही. इथे देखील नॅचरल स्विमिंग करून पर्यटकांना आकर्षित
करता येऊ शकते या नाल्यामध्ये. कारण की आपण लाखो रुपये खर्च करून वॉटर पार्कमध्ये जातो, मात्र इथे जर डेव्हलप झालं तर लोकांना निसर्गाच्या या पाण्याचा आनंद घेता येईल. बारमाही महादेव जलकुंड आहे, त्याचं नैसर्गिक स्विमिंग अनुभव आपल्याला घेता येईल. शांत वातावरण आहे आणि एकंदरीत या सुंदरेचा आपल्याला आनंद घेता येईल. समृद्धी महामार्गामुळे निश्चितच याची कनेक्टिव्हिटी वाढल्याने अनेक संधी इथे उपलब्ध झालेल्या आहेत. हा एक प्रपोज प्लॅन आम्ही तयार केला, जिथे सफारी गेट इथे केलं जाऊ शकतं, जिथून आपण काटेपूर्णेच्या कोर भागात जाऊ शकतो. नंतर पुढे तिकडे आपण अकोला जिल्ह्यात होऊ शकतो. इथे एक नेचर इन्फॉर्मेशन सेंटर करण्याचा देखील त्यांचा प्लॅन आहे. प्रपोज म्हणजे भविष्यात इथं केलं जाऊ शकतं. समृद्धी महामार्गाबद्दल बऱ्याच नवख्या चालकांना माहिती नसतं किंवा विद्यार्थ्याच्या सहली देखील आपण इथं आणू शकतो. जर समृद्धी इन्फॉर्मेशन सेंटर इथं आपण सुरू केलं तर त्याचं काय होईल, समृद्धीच्या ओव्हरपासजवळ भरपूर अशी जागा आहे जी किनीराजा गावाच्या हद्दीमध्ये येते. इथे जर आपण असं माहिती केंद्र उभारलं, नेचर इन्फॉर्मेशन सेंटर किंवा समृद्धी इन्फॉर्मेशन सेंटर, तर अनेक विद्यार्थ्यांच्या सहली देखील इथे येऊ शकतील. किनीराजा गावाच्याच बाजूला सोनल प्रकल्प आहे. सोनाला प्रकल्प म्हणून देखील हा प्रसिद्ध आहे आणि या जलाशयाच्या अगदी मधोमध असं एक बेट आहे नैसर्गिक. या बेटावर देखील अनेक देशी विदेशी स्थलांतरित पक्षी येत असतात. त्या जैवविविधतेचा अभ्यास देखील त्यांना करता येईल. बोटिंग आपण सुरू करू शकतो आणि म्हणजेच काय, काटेपूर्णेची सफारी केल्यानंतर नौका विहाराचा आनंद देखील पर्यटकांना इथे घेता येणार आहे. म्हणूनच थोडंसं आपण वन पर्यटन, जर वन विभागानं ही गोष्ट थोडं सिरियस घेतली तर वाशिम जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र असं पर्यटन केंद्र विकसित होईल, जे सध्या नाही आहे. रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील. किनीराजा गाव असेल, वाशिम जिल्हा असेल, अकोला जिल्हा असेल, कारण की सफारी तिकडनं चालल्यावर दोन्ही भागामध्ये पर्यटन वाढणार आहे. स्थानिक युवकांना, जे काही गाईड आहेत ट्रायबल विलेजेसमधले, त्यांना देखील रोजगार मिळेल. ग्रामीण विकास आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला या माध्यमातून चालना मिळेल. स्थानिक उत्पादनांची देखील आपल्याला विक्री करता येईल, कारण की मालेगाव तालुक्यामध्ये बिबे फोडणाऱ्या महिला आहेत ज्या गोडंबी विकतात. तर अशा स्थानिक जे काही आपण उत्पन्न घेतो ते देखील आपल्याला या पर्यटकांना विकता येणार आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे पर्यावरण संवर्धन आणि वन्यजीव संवर्धनासाठी जनजागृती होईल. म्हणूनच जर आपण सध्या योग्य नियोजन केलं आणि त्याला प्रशासन तर तयार आहे, प्रशासनाचा प्लॅन देखील तयार आहे. स्थानिक लोकही चांगले इंटरेस्टेड आहेत. बऱ्याचशा सामाजिक आणि पर्यावरणीय संस्थांनी देखील काटेपूर्ण अभयारण्याचं एक विशेष गेट वाशिम जिल्ह्याच्या हद्दीमध्ये व्हावं अशी मागणी केली. त्यामध्ये वत्सगल्म बायोडायव्हर्सिटी असेल किंवा मिलिंद सावदेकर सर, त्यांनी देखील अनेक प्रयत्न केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण वाशिम जिल्ह्याला पर्यटनासाठी महाराष्ट्राच्या नकाशावर एक नवी ओळख देऊ शकतो आणि आकांक्षित म्हणजेच काय, ॲस्पिरेशनल असलेला आपला वाशिम जिल्हा वनपर्यटनाच्या माध्यमातून इन्स्पिरेशनल डिस्ट्रिक्ट व्हायला वेळ लागणार नाही. फक्त इथे गरज आहे वन विभागाच्या मार्गदर्शनाची, त्यांच्या सहकार्याची. चंद्रमा या प्रशिक्षण प्रबोधिनीतील सर्व फॉरेस्ट ऑफिशियल्स, वन कर्मचारी, वन अधिकारी, धन्यवाद. थँक्यू.